नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. थंबनेलवरून लक्षात आलं असेल तुमच्या की सलमान भाई जे बिईंग ह्युमनचे जे आश्रम आहे, पंढरपूरचं जे आश्रम आहे, त्याचे जे सर्व आहेत, त्या सलमान भाईला तू हे अनाथ आश्रम बंद कर, ही लोक रस्त्यावर सोड, नाही तर तुला आम्ही जीवे मारू, अशी एक धमकी आलेली आहे. तर ही धमकी देणारा हा कोण आहे की जो लपून बसून शंडासारखी धमकी देतोय? अरे, जी लोक रील स्टार होतात किंवा काही यूट्यूब मधून पैसे कमावतात, ती हॉटेल व्यवसाय करतात, कपड्यांचे व्यवसाय करतात, बुटाचे व्यवसाय करतात. पण हा एक असा सलमान भाई माणूस आहे की ज्याने कित्येक दिवस कचऱ्यात राहणारे लोक, अंध लोक, त्याच्यानंतर मतिमंद लोक, वृद्ध लोक, ज्यांना कुणाचाही आधार नाही, कचऱ्यात म्हणजे एकदम घाणीत पडलेली लोक आणून तिथं आज त्याच्याकडे 100 माणसं आहेत आणि तो स्वतःच्या अर्निंग मधून किंवा लोकांच्या मदतीच्या साह्याने हे आश्रम चांगल्या पद्धतीने चालवतो. आता त्याने स्वतः नवीन आश्रम बांधलेला आहे, तिकडे ते पत्र्याचं भलं मोठं आश्रम बांधलेलं आहे आणि तिथे सर्वात चांगली सोय असते. त्यांना खायला वगैरे चांगल्या पद्धतीचं असतं. मी त्यांचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो. आणि अशा या चांगल्या माणसाला धमकी देणारा हा बांडगुळ, ज्याचा नंबर त्यांनी स्क्रीनशॉट वरती तर हे केलेलाच आहे. तर मला सांगा, आज जगात अशा काही गोष्टी राहिल्यात की नाही? तो त्यांना काय सांगतो की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. अरे, इन्कम टॅक्स ऑफिसरचा आणि अनाथ आश्रमाचा जमीन आसमानाचा संबंध आहे का? काय कुठले तुझ्याकडे काय संबंध, काय यायचे काय? काय असे काय लाखो करोडो कोटीच्या उलाढाली झाल्यात का त्या आश्रमाचा? तो इन्कम टॅक्स आणि तुझ्याकडे काय डायरेक्ट कुणी अर्ज द्यायचा संबंध आहे? तर सलमान भाईंना विनंती आहे, तुम्ही घाबरू नका. महाराष्ट्राचे सर्व युट्यूबर तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. हा जो डिजिटल मीडिया आहे, जो आपला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरून माझ्यासारखे अनेक युट्यूबर तुम्हाला या ठिकाणी साथ देतील. त्याचबरोबर महाराष्ट्राची पूर्ण जनता तुमच्या पाठीशी. असा एखादा बांडगुळ येऊन तुम्हाला जर धमकवत असेल तर त्याला त्याची जागा आपण निश्चित दाखवून देऊ. त्याला म्हणावं, तुझ्या दम आहे तर समोर ये, पंढरपूरला बिईंग ह्युमनच्या आश्रमाच्या समोर ये आणि हेच वाक्य तू परत बोलून दाखव. स्वतःला काही करता न आलेली, अपयशी, घरात कुठली इज्जत नसलेली, कुठेतरी दारू पिणार आणि शेण खाऊन अशी बोलणारी जी माणसं आहेत, तुला संपवणार. त्याने काय पाप केलंय का चोऱ्या केल्यात? फक्त अंध अपंग माणसांना या ठिकाणी आणून सांभाळलंय त्या माणसाने. इतकं पुण्याचं काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर माणुसकीला हा काळिंबा फासणारी घटना आहे. कित्येक सलमान भाईचे व्हिडिओ तुम्ही पहा, कित्येक म्हणजे एकदम कुठेतरी उकांड्यात राहणारी माणसं त्यांनी आज माणसात आणून बसवली. त्यांना त्यांच्या घरच्या लोकांनी काहींनी परत नेलं. आणि तर काय म्हणे, त्या कोळपे नानाचा किस्सा. अरे काय त्या कोळपे नानाचा किस्सा घेऊन बसलाय? राहिला तिथे कित्येक दिवस, अभंग मानला आणि शेवटी जाताना फॅन काढून नेला. त्याची ती काय 1.5 पैशाची वस्तू नेली त्यांनी घरी. आणि त्याला काय घेऊन बसू नका. तुमचं जे कार्य आहे, महाराष्ट्र संपूर्ण तुमच्या पाठीशी उभा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं कामाकडचं फोकस कमी करू नका. असे भंगार संगार किती येणार, धमक्या देणार, काही बोलणार. कारण आपण हे बघा, मारणाराचा हात धरू शकतो पण बोलणाराचा आपण तोंड या ठिकाणी धरू शकत नाही. त्याच्यामुळे लाखो लोक असतात जळणारी, ज्यांना घरामध्ये सुद्धा कवडीची किंमत नसते त्यांच्या बायका पोरांपाशी. अशी लोक, ही मागून वार करणारी, पाठीत वार करणारी अशी भंगार लोक, परमेश्वर यांना यांची जागा 100% दाखवून देणार. तो कोणीही असो, कुठलाही भाषा असो. कोणाचं तरी सिम घ्यायचं, त्याला बरेच लोक कॉल करतात पण त्याचा मोबाईल हा बंद आहे. एवढा लय दमदार होता तर मोबाईल चालू ठेवायचा ना. आता कुठंतरी लपून बसून दुसरं सिम घेणार. पण पोलीस त्याचा पाठपुरावा 100% करतील आणि त्याला त्याची शिक्षा, आज जो विठ्ठल रुक्माई यांच्या चरणी शरणांगती पत्करून एक युवक, मग तो कुठल्याही जातीचा, म्हणजे कुठल्याही जातीचा तो जातीवाद न करता एवढं मोठं सामर्थ्य उभा करतो. अहो, घरामध्ये 4 लोक सांभाळायला सुद्धा माणसाच्या जीवावर येतं.
आज हा 100 माणसं त्यांचे कपडे स्वतः वॉशिंग मशीनमध्ये धुतो, त्यांचे जेवण वाढतो, संध्याकाळी त्यांची अभंगावणी होते, झोपण्याच्या वेळी त्यांचे बरेच लाईव्ह प्रोग्राम असतात आणि याला सर्व जनता प्रामुख्याने साथ देते. आणि व्हिडिओ त्यांचे सलमान भाईचे व्हिडिओ नेहमी पाहत जा, कारण नाचणाऱ्या गाणाऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा असं जो काही समाजासाठी करतो अशा लोकांच्या व्हिडिओला तुम्ही नक्की सपोर्ट करत जा आणि सलमान भाईला सुद्धा सपोर्ट करा. सगळ्या गोष्टीत आपण सर्वजण मिळून बिईंग ह्युमन जे आहे पंढरपूरचं, हे सलमान भाईच्या पाठीशी आपण उभे राहू आणि असे जे कोणी बांडगुळ आहेत त्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि मी असंही सांगेल की जे कोणी यूट्यूबर आहेत त्यांनी प्रत्येकाने हे व्हिडिओ बनवा, पोचू द्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व 12.5 कोटी जनतेपर्यंत हे व्हिडिओ पोचू द्या. म्हणजे जिथं कोणी दुसरं असं काम करत असेल तिथं ह्या गोष्टी होत नाही. आता पोपटभाई म्हणून गुजरातला आहेत, त्यांचं खूप मोठं प्रस्तावित आहेत, तर तिथं सुद्धा त्यांना कोणीही त्रास देत नाही. एवढं चांगल्या ठिकाणी ते कार्य करतात गुजरातमध्ये. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक युवक उठतो आणि असं कार्य करायला लागतो, त्याला 100 जण आडकाठ्या घालतात. पण तो काय तुमच्याकडे काय मागायला आलाय का, त्याला दमदाटी करायला का काय करायला? लोक जे स्वइच्छेने होतात ते QR कोडवरती स्कॅन करून पाठवतात, सलमान भाई त्याची बिलं दाखवतात, कामाचं सगळं तुम्हाला डेली शेड्यूल दाखवतात. अशा एखाद्या युवकाला जर तुम्ही पाय त्याचा जर ओढत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.